या टेस्टी लाडू शिवाय दिवाळी तर अधुरी आहे. तुम्ही बनवलेत का लाडू? मी बनवले आहेत पॅकेट बेसनचे लाडू, ज्याला बनवावं लागतं एका वेगळ्या ट्रिकने, ज्याने लाडू टाळूला चिटकणार नाही. चला, तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी घेतलं आहे 4 वाटी बेसन पीठ. पीठ खूप दाबून नाही भरलं, हलक्या हाताने जितकं बसलं तितकंच भरलं. नंतर 2 वाटी साखर ग्राइंड करून पावडर करून घेतली आणि पावडर फॉर्म मध्ये 2 वाटे मोजून घेतली. आता 1 वाटी मी गावरान तूप घेतलं. काय ना, प्रत्येक पिठाचे टेक्स्चर वेगळं असतं आणि त्यांना तुपाची क्वांटिटी पण तशीच लागते. सो मी मोजून घेतलेले बेसन कढईमध्ये टाकले. स्टार्टिंग पासूनच गॅस मंद आचेवर होता आणि 5 ते 7 मिनिटं मी पीठ परतून घेतला. त्यानंतर अर्धी वाटी तूप ऍड केलं. पुन्हा मिक्स करून 15 मिनिटं छान परतू दिला. आता वाटीतलं उरलेलं तुपही टाकून घेतलं आणि पुन्हा 15 मिनिटांसाठी परतलं. आता 35 ते 40 मिनिटं झाली आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी अशी आहे. आता याला आणखी थोड्या तुपाची गरज आहे म्हणून मी 3 चमचे आणखी तूप ऍड केलं. या प्रोसेसमध्ये वेळ भरपूर लागतो. सो आता याला अंदाजे 45 मिनिटं झाली आहे. मी 3 ते 4 चमचे पाणी हातावर घेतलं आणि पिठावर शिंपडलं. याने पीठ दाणेदार होतं आणि फुलून येतं. त्याने चिकटपणा पण कमी होतो. आता खूप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही पण पॅकेट बेसन पासून लाडू बनवताय माझ्यासारखं, तर रात्री पीठ इथपर्यंतच्या स्टेप पर्यंत भाजून घ्या आणि पीठ रात्रभर तसंच ठेवा. सकाळी पुन्हा एकदा गॅस ऑन करून 5 ते 10 मिनिटांसाठी या पिठाला परत एकदा चटका द्या. लक्षात ठेवा, गॅस अगदी मंद आचेवर असायला पाहिजे. आता 10 मिनिटांसाठी मी पुन्हा पीठ परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आता बेसन खूप छान तूप सोडू लागलं होतं. जे रात्री तुम्ही बघितलं तेव्हा पीठ थोडं घट्टच होतं. आता बेसन एका ताटात काढून थंड करायला ठेवा. 90 ते 95% थंड झाल्यावर त्यात साखर ऍड करून छान मिक्स करून लाडू बांधून घेतले. मी पीठ खूप थंड होऊ देत नाही, कारण खूप थंड झालं ना तर लाडू वळवायला थोडी जास्त मेहनत लागते. सो असे लाडू तयार झाले आणि यावर पिस्ता टाकून मी छान लाडू वळवून घेतले. कशी वाटली तुम्हाला ही पद्धत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका.